पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपल्याला 42 साईजला बाही कटिंग बघायची. तर बाही कटिंगला कितीची घडी लागेल 42 साईजला आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू. तर सगळ्यात अगोदर आपल्याला पाठीमागचा भाग घ्या किंवा फ्रंट भाग घ्या. ज्या साईडला आपण बाही जोडतो हे आपल्याला तिरकं माप घ्यायचं टेपने. जसं की मी तुम्हाला हे दाखवते 9.5 बसते. मग याच्यामध्ये 1 इंच किंवा 1.5 इंच मिक्स करायचं आहे. 1 इंच मिक्स केलं तर माप किती येतं 9.5 अधिक 1 इंच म्हणजे 10.5 इंच. आता ह्या दोन ब्लाऊजची बाही आहे तर आपण एक सोबत दोन्ही बाही कट करू. त्याच्या अगोदर आपल्याला एकसारखं ठेवून घेतले. फोल्ड बाजू कोणती पण असू द्या. सगळ्यात अगोदर आपल्याला घडी घालून घेऊ. घडी घातल्याच्या नंतर 9.5 हेच माप बसते तर आपल्याला 1 इंच अजून थोडंसं मागं घ्यावं लागेल. आपण याला जॉईंट देऊ. अस्तर घडी डायरेक्ट बसणार नाही तर आपण याला 2 लेयरला जॉईंट देऊ. 10.5 इंच म्हणजे परफेक्ट अशी याची घडी बसली. आता ज्याला जॉईंट कसा द्यायचा आहे हे पण नाही समजलं तर कमेंट करा, आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू. कारण जे कंटिन्यू व्हिडिओ बघतात त्यांच्या लक्षात येऊन जातं, पण जे कधी मध्ये बघतात किंवा नवीन आहे त्यांच्या लक्षात अजिबात लवकर येत नाही का जॉईंट कसा द्यायचा आहे. आता बाहीचं माप घेतलंय तर 7 इंचाची बाही आहे तर आपण अस्तरची बाही असल्यामुळं 8 इंचावर एक मार्किंग करू. आठ इंचावर एक मार्किंग करायची. परत एक आपली घडी कितीची आली 9.5 इंचाची, जे आपण तिरकं माप घेतलं होतं. जे आपण फ्रंट भाग घेऊन आपण तिरकं माप घेतलं त्याचं हे माप आपण घेतले 9.5 इंच बरोबर. आता दंडघेर किती आहे तेवढा आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर आहे जवळजवळ 7 इंच. 7 वर आपण एक मार्किंग करू. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1.5-2 इंच ठेवू शकता. शिलाई मार्जिन आपण शिलाई मार्जिन ठेवली 3.25 ते 3.5 इंच मी इथं खाली येते. आपण ज्यावेळेस जे नवीन आहे त्याच्यासाठी सांगते, ज्यावेळेस बाहीला आकार देतो तर खडू इथूनच ठेवा. एकदम सिंपल पद्धत आहे आकार देण्याची. हा भाग आपण 1 इंचाच्या लाईनला जोडला आणि हा भाग इथं जोडला. ज्यांच्या लक्षात येईल मी दोन्ही भाग एक सोबत हे केलेत, आखून घेतलेत. आता मी हा मधला पॉइंट पण आखून घेतलाय. आता काय करायचंय, आता ही बाही आपली अपुरी आहे तर इकडून आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. जॉईंट दिल्याच्या नंतर असं याच्यावर ठेवून घ्यायचंय आणि उरलेला जो कडेकाठीचा कपडा आहे तो पूर्ण आपल्याला कट करायचा आहे. अशा पद्धतीने आपली बाही ही पूर्ण कटिंग झाली. तर कशी वाटली, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा.